जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 12 नोव्हेंबर 2024च्या प्री मार्केट व्हिडिओ ॲनालिसिसमध्ये आपण पुढे जाणून घेऊयात की मार्केटमध्ये नवीन न्यूज सेबीच्या एफ-एन-ओ ट्रेडिंगसाठीच्या काय आहेत, तसेच मार्केटच्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या वेगवेगळ्या लेवल्स काय आहेत, रेजिस्टन्स सपोर्ट कुठे क्रिएट होत आहेत आणि मार्केटमध्ये कसं बिहेवियर असू शकतं मार्केटचं आणि त्या मार्केटच्या ॲक्शनला आपलं रिॲक्शन काय असायला हवं. ठीक आहे, चला तर मित्रांनो पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ह्या वेगवेगळ्या गोष्टी. तर सगळ्यात पहिला आपण सुरुवात करून घेऊया सेबीचं रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी नवीन एफ-एन-ओ ट्रेडर्ससाठीचे जे रूल्स आलेले आहेत. कोण म्हणते 5 करोड, कोण म्हणते 50 लाख मिनिमम असायला हवं प्रॉफिट आणि 5 करोडचा कॅपिटल असायला हवं, फंड असायला हवा, अदरवाईज एफ-एन-ओ बंद होईल, एफ-एन-ओ ट्रेड करता येणार नाही, एटसेट्रा एटसेट्रा. सो जसं आता आपण इथे बघतच असाल, ठीक आहे, त्या फिगर्स ज्या आहेत त्या आपल्याला इथे दिसतही असतील. शेवटच्या लास्ट पॅरेग्राफमध्ये जर आपण वाचू शकतो, इंडिव्हिज्युअल सिकिंग टू इन्व्हेस्ट in AIFs should have at least 5 crore rupees liquid net worth and maintain an annual gross worth of 50 lakh rupees. ठीक आहे, सो अकॉर्डिंग टू दिस फिगर्स तर आहेत, बट दॅट इज टू इन्व्हेस्ट इन AIFs. ठीक आहे, सो AIFs मीन्स वॉट? AIFs मीन्स अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स. ठीक आहे, तर बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात आणि त्याचा पोवारा केला जातो की मार्केटमध्ये नवीन रूल येत आहे की मिनिमम 5 करोड कॅपिटल पाहिजे आणि 50 लॅकचा PNL पाहिजे, म्हणजे 10%चा रेशो पाहिजे तुमचा, तरच तुम्हाला एफ-एन-ओ ट्रेडिंग करायला मिळेल, एटसेट्रा एटसेट्रा. सो फ्रेंड्स, ह्या खूप लांबच्या गोष्टी आहेत, अजून त्याला भरपूर वेळ आहे आणि आय डोंट थिंक असं काही होणार आहे. This must be just gimmick or just a news. तर आणि जरी असलं तरी पण ते AIFsला लागू आहे. सो देर इज नो कन्सर्न विथ रिटेलर्स. सो लेट्स सी. कारण मला तर एक सिम्पल गोष्ट कळते की जर असं झालं तर मार्केटमध्ये रिटेलर्स उरणारच नाहीत. ठीक आहे, सो आणि ब्रोकर्स लोकांचा पूर्णपणे हिरमोड होईल, निराशा होईल. ठीक आहे, जर NSE BSEचे जे ब्रोकर्स आहेत, वेगवेगळे नामांकित ब्रोकर्स आहेत, ठीक आहे, तर त्या लोकांचा बिझनेस होणार कसा जर ट्रेडच होणार नाही ह्या नियमाप्रमाणे, तर बिझनेस होणार कसा? ठीक आहे, असो फ्रेंड्स. सो आता आपण बघूया की गिफ्ट निफ्टीचं रिॲक्शन काय आहे. ठीक आहे, सो दॅट आपल्याला आजचा प्री ओपनिंगचा एक अंदाज कळू शकतो. सो आपण इथे बघू शकतो की गिफ्ट निफ्टी पूर्णपणे फ्लॅट आहे. ठीक आहे, आणि डाव फ्युचर्स ऑलरेडी 280 पॉईंट्स ऑलमोस्ट प्लस झालेले आहेत. नॅसडॅक फ्लॅटमध्ये क्लोज झालेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने इथे प्री ओपनिंग्स आपल्याला दिसतात. चला तर फ्रेंड्स, आता आपण जाऊया आपल्या लेवल्सला, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या, ज्या आपल्याला ॲक्च्युअल ट्रेड घेण्यासाठी 12 तारखेला आज मंगळवारी कामी येणार आहेत. सो फ्रेंड्स, हे बँक निफ्टीचा चार्ट आहे. आपण स्टार्ट करूया निफ्टीच्या चार्टपासून. ठीक आहे, सो हा निफ्टीचा 15 मिनिट्स टाईम फ्रेमचा चार्ट इथे आपण बघत आहोत आणि 24,122ला क्लोजिंग झालेली आहे स्पॉट आणि 24,111 ही लेवल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितली होती. ऑलमोस्ट जर तुम्ही बघाल तर मार्केट थर्सडे, फ्रायडे आणि मंडे ह्या 3 दिवशी एका रेंजमध्येच आहे. म्हणजे ओव्हरऑल खाली ओपन होतं, वर जाऊन परत येतं, वर ओपन होतं, खाली जाऊन बॉटमला टच करून परत क्लोजिंग देतं. ह्याच साधारण रेंजमध्ये मार्केट सुरू आहे आणि मी ही रेंज ऑलरेडी थर्सडे, फ्रायडेच्या दिवशी सांगितली होती की मार्केटमध्ये 24,000 ते 24,500 ह्या रेंजमध्ये मार्केट, ठीक आहे, असू शकतं. तर 24,500 तरी खूप वरती झाली, बट मार्केट 100-200 पॉईंट्सच्याच रेंजमध्येच पूर्णपणे खेळत आहे.
सो नेक्स्ट लेवल जी आपल्याला इथे दिसते अपसाईड जर आपण बघू शकतो तर 24,222 ही लेवल जी आपण ऑलरेडी सांगितलेली होती तीच लेवल अजूनही इथे ॲक्युरसीच्या हिशोबाने लागू होऊ शकते. हे बघा ही ती लेवल आहे. कर्सरने इथे दिसते पण स्टील मी इथे तुम्हाला ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. सो समजायला थोडंसं जास्त इझी होतं ते. 24,222 ओके. ठीक आहे. ही झाली 24,222 ची लेवल. आणि बॉटमला फ्रेंड्स आता बॉटमला 24,311 जर क्रॉस करून आता ऑलरेडी 24,311 ह्या लेवलला मार्केटने सारखं म्हणजे त्याची पाऊलवाट केलेली आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जेव्हा आपण जातो जसं गावच्या ठिकाणी किंवा एखादा रोड आपण जिथे पाऊलवाट नसते किंवा तो पायवळणी रस्ता नसतो. ठीक आहे. पण तिथे जाऊन येऊन त्या तिथे पाऊल म्हणजे आपल्या पावलाच्या चालण्याने जाण्याने येण्याने तिथे पाऊलवाट तयार होते. तर आणि तो तिकडचं जे ग्रास असतं ठीक आहे ते जे सगळीकडे असतं तर ते चालून ते ग्रास आपोआप कमी होतं आणि तिथे वाट तयार होते. तर त्याच पद्धतीने आता 24,311 ह्या लेवलचं झालेलं आहे. सो आता ती लेवल एकदम वीक झालेली आहे आणि ती लेवलला आपण कन्सिडर करू शकतो. म्हणजे त्या लेवलच्या कधी खाली येऊ शकतं मार्केट. तर आता नवीन जी लेवल आहे मी तुम्हाला इथे ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवतो. तर ती लेवल आहे इथे मला दिसत आहे 24,024. ठीक आहे. मिरर फिगर आहे 24,024 अशी ही लेवल आहे. इथे आपल्याला नेक्स्ट सपोर्ट सध्या निफ्टीचा दिसतोय कारण 24,024 विच इज ऑलमोस्ट नियर टू सायकोलॉजिकल लेवल ऑफ 24,000 जी ब्रेक केल्यानंतर खाली मेजर फॉल येऊ शकतो. 24,024 ब्रेक केल्यानंतर खालचा सपोर्ट निफ्टीला आहे 23,888चा आणि इव्हेंच्युअली तो जर ब्रेक झाला तर 23,555. ठीक आहे. आणि अपर साईडला 24,322 अशी आपण लेवल सांगितलेली आहे. बट स्टील आणखीन एक लेवल आहे जी अल्टिमेट म्हणजे 24,000 विच इज 24,333. कारण जसं आपण बॉटमला सांगितलं की 24,311 ही जी लेवल आहे ही लेवल जसं आपण डिस्कस केलं की जाऊन येऊन पावलाच्या चालण्याने म्हणजे पायाने तिथे पायवाट तयार होते आणि ग्रास नाहीसं होतं. तशीच लेवल 24,322 ची सुद्धा झालेली आहे. कारण का गेल्या म्हणजे थर्सडेला 7 तारीखला 8 तारीखला आणि 11ला मंडेला सो थर्सडे फ्रायडे मंडे ह्या तिन्ही दिवशी तिथे लेवल सारखं जाऊन मार्केट तिथे जाऊन टच होऊन येत होतं. त्याच्यामुळे ती लेवल वीक झालेली आहे. सो द नेक्स्ट लेवल इज 24,333. आता ह्या लेवलच्या वरतीच एक स्ट्रॉंग बुलिशनेस मार्केटमध्ये आपल्याला दिसू शकतो. सो फ्रेंड्स हे झालं निफ्टीचं. आता आपण बघूया बँक निफ्टी. ठीक आहे. सो बँक निफ्टी 51,812ला बँक निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे विच इज ऑलरेडी 51,888च्या खाली. ठीक आहे. सो हिअर ऑल्सो सेम पॅटर्न की 51,888 एकदम वीक झालेला आहे ऑलरेडी आणि अप्पर साईडला 52,322. मी तुम्हाला ट्रेंड लाईनने ड्रॉ करून दाखवतो अगेन इथे 52,322. वेट समवेअर हिअर इज 52,322. ठीक आहे. सो ही लेवल 52,322 ची आहे जी एक अल्टिमेट लेवल आहे बँक निफ्टीमध्ये. अप्पर साईड मला निफ्टी पण आणि बँक निफ्टी पण मी नेहमी तुम्हाला सांगत आलो आहे की मला जास्त अपसाईड दिसत नाही आहे मार्केटमध्ये. बट स्टील आपल्याला रेजिस्टन्स द्यायचा असतो आणि मार्केटमध्ये जसं आज मोमेंटम आली. आजही जी मोमेंटम होती ही प्युअर एक मुवमेंट होती जी शॉर्ट कव्हरिंगची मोमेंटम होती की ज्या लोकांनी शॉर्ट्स क्रिएट करून ठेवले होते आणि मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर मार्केटमध्ये नेमकं रिॲक्ट काय करायचं ते समजलं नाही. त्यावेळी जे शॉर्ट्स क्रिएट करून ठेवले होते त्या लोकांनी आपापले शॉर्ट्स एक्झिट केले
शॉर्ट्स क्रिएट एक्झिट झाले म्हणजे काय झालं, ज्या ज्या लोकांनी बँक निफ्टीला सेल करून ठेवलं होतं त्यांनी त्याला बाय केलं, तर बाय केल्यानंतर तिथे ती बाईंग झाली. ठीक आहे, इन अ वे. सो ती जी रॅली होती तीच आजची रॅली होती. आज आपण टेलिग्रामच्या चॅनलवरती 51,500चा कॉल दिलाही होता, ज्याचे प्रीमियम डबल झाले होते. 375च्या आसपास अबोव आपण त्याला बाय करायला सांगितलं होतं आणि तो ऑलमोस्ट 600 टच करून प्रीमियम आला होता, 600+. सो असो, ज्यांनी टेलिग्राम लिंक जॉईन नसेल केली आणि त्यांना मी जे काही ट्रेड्स घेतो ते ट्रेड्स बघण्यामध्ये, म्हणजे मी जे ट्रेड्स माझी स्वतःचे पर्सनल ट्रेड शेअर करतो ते कोणत्याही प्रकारचे ॲडवायझरी किंवा कॉल टिप्स सर्व्हिस प्रोव्हाइडिंग सिस्टम नाही आहे. तर त्यांना ते मी शेअर केलेले माझे ट्रेड्स जर बघायचे असेल तर त्यांनी प्लीज टेलिग्राम चॅनलची लिंक लवकरात लवकर जॉईन करा. सो 51,888 ही डाऊन साईडला जी लेवल आपण म्हटलो आणि त्याचाही शेवटी तोच प्रकार झालेला आहे की वारंवार तिथल्या तिथे सारखं त्या लेवलला टच केल्यामुळे ती लेवलसुद्धा आता वीक झालेली आहे. ठीक आहे, जसं इथे तुम्ही कर्सरने बघू शकत असाल 51,888. सो द नेक्स्ट लेवल इज नाव फॉर द डाऊन साईड 51,666. ओके फ्रेंड्स, सो 51,666 इज द नेक्स्ट लेवल फॉर द डाऊन साईड आणि अल्टिमेटली 51,666 ही जर लेवल ब्रेक झाली तर 51,111च्या आसपास डायरेक्ट नेक्स्ट सपोर्ट मार्केटला घ्यायला यायला लागू शकतं. जो 51,200च्या आसपास एक सपोर्ट आहे, बट स्टील स्पाइक मारून खाली जाऊ शकतं. म्हणून आपण 51,111 ही जी एक लेवल आहे, सायकोलॉजिकल लेवल आहे, सो ह्या लेवलला आपण सपोर्ट इथे दाखवत आहोत. ठीक आहे फ्रेंड्स, सो तुम्हाला असा ओव्हरऑल ट्रेंड लाईनने इथून मी क्रिएट करून दाखवलेला आहे. सो ह्या लेवल्स लक्षात ठेवा आणि मार्केटमध्ये आपण लाईव्ह ट्रेडमध्ये आपण कनेक्टेड असतोच. ज्या ज्या लोकांना कनेक्ट व्हायचं असेल त्यांनी टेलिग्रामची लिंक जॉईन करा. सो बाकी काही प्रॉब्लेम असेल, क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि मी जे व्हिडिओज बनवतो, जे व्हिडिओज अपलोड करतो तुमच्यासाठी, त्या व्हिडिओजमधून थोडाही तुम्हाला बेनिफिट मिळत असेल, थोडासाही फायदा होत असेल, थोडंसंही नॉलेजमध्ये भर पडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. कॉमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा, सो दॅट तुमचा सपोर्ट आहे हे आमच्यापर्यंत तुमचा मेसेज जाईल. ठीक आहे, आणि असंच शिकत राहा, स्टॉक मार्केटशी जुळत राहा, स्टॉक मार्केटचं नॉलेज घेत राहा. तर आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.